नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण शिपाई भरती नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचे या ठिकाणी हे सेशन बघतोय. टेस्ट क्रमांक 36 आहे. आगामी काळात तुम्हाला सूट, कमिशन, दलाली आणि रिबेट यावर जे प्रश्न येऊ शकतात त्या पद्धतीचे प्रश्न आपण कव्हर करतोय. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे. आपली रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची बॅच या ठिकाणी चालू आहे. फास्ट ट्रॅक बॅच आहे. तुम्ही जॉईन करू शकतात. काही अडचण असेल या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात. सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न बघा काय आहे. आपण सगळे प्रश्न आहे ना ट्रिकी स्वरूपात घेणार आहोत. शॉर्टकट पद्धतीने कसे सोडवायचे ते बघणार आहोत. एका पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये आहे. ओके. दुकानदारांनी ती अस्मिताला 153 रुपयाला विकली तर तिला शेकडा किती सूट मिळाली. बघा पहिली गोष्ट तुम्हाला छापील किंमत जी आहे ती तुम्हाला तिला म्हणजे का म्हणतात छापील किंमत हे कळायला पाहिजे. छापील किंमत म्हणजेच मार्क प्राइस म्हणतो आपण त्याला. काय मार्क प्राइस हा त्यासाठी इंग्रजी शब्द आहे. त्याला तर आम्ही दर्शनी किंमत असंही म्हणतो. कारण ती दिसते ना आम्हाला, ती दिसते आम्हाला कुठेतरी छापलेली असते ती दर्शनी किंमत, मुद्रित केलेली असते, तिला छापील किंमत आम्ही म्हणतोय. तिलाच आम्ही विक्री किंमत असंही म्हणतो कारण त्याच किमतीला ती वस्तू विकणं एक अपेक्षित असतं. ओके. म्हणजे तुम्हाला छापील किंमत, दर्शनी किंमत आणि विक्री किंमत हे तिन्ही एकच आहे हे माहीत असलं पाहिजे. दुसरं इथे तुम्हाला विचारलं की सूट किती. सूट म्हणजे डिस्काउंट. बघा सूटसाठी इंग्रजी शब्द काय तो लक्षात घ्या. थोडेसे कन्सेप्ट आपल्याला माहित असले पाहिजे. डिस्काउंटलाच आम्ही कन्सेशन असं म्हणतोय. बघा कन्सेशन, डिस्काउंटला कन्सेशन म्हणतोय. म्हणजे एखादी छापील किंमत आहे किंवा दर्शनी किंमत आहे, दुकानदार काय करतोय तो त्या किमतीपेक्षा कमी किमतीला विकतोय. तो जेवढी रक्कम कमी घेतोय का ते तो देतोय डिस्काउंट, ती देतोय तो सूट. ओके. एवढे या ठिकाणी लक्षात राहू द्या. म्हणजे थोडक्यात तुम्ही जेव्हा सूट तुम्हाला काढायची असेल ना, तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे माहिती का. सूट काढायची ना, तुमच्याकडे छापील किंमत जी तुमची आहे या छापील किमतीमधून विक्री किंमत तुम्हाला मायनस करायची. त्या दोघांमधला फरक म्हणजे सूट असणार आहे. ओके. ते माहीत असलं पाहिजे. चला तर सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला मुद्दा जो आहे तो 180 रुपयाला छापील किंमत आहे, 153ला विकतोय. 10%, 15%, 20%, 22%, किती टक्के सूट भेटणार आहे. तुम्हाला असा प्रश्न जेव्हा येतो ना तेव्हा पहिला मुद्दा तुम्हाला सूट किती भेटते ते बघा, काढा. आधी सूट काढा, नंतर शेकडा सूट काढा. सूट कशी काढणार. 180 रुपयाची जी वस्तू आहे ती 153 रुपयाला विकली. किती सूट भेटते तुम्हाला, वजाबाकी केली तुम्ही 27 सूट भेटते. आता ही कधीही लक्षात ठेवायचं. 27 किती मागे भेटते हो, 180 मागे भेटते. बघा 180 मागे आम्हाला सूट भेटते आहे 27. तर मग आम्हाला 100 मागे आमची सूट किती असा हा प्रश्न तुमच्या समोर असणार आहे. म्हणजे काय करायचंय, तिरपा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. तिरपा गुणाकार करायचा आहे. 27 गुणिले 100 भागिले 180. मग काय, हा 0 कट झाला, हा 0 कट झाला. हा 9 ने भाग गेला, 9 दुनी 18, 9 त्रिक 27. या 2 ने भाग गेला, 2 पंचे 10. म्हणजे इकडचं 3 आणि हा 5, 3 5 15, 15% सूट हे तुमचं उत्तर आलं पाहिजे. पुढे जातोय आपण. रोखीने घेतलेल्या किराण्यावर सूट असल्याने 600 रुपयाचा माल 552 रुपयाला मिळाला. तर शेकडा सूट किती मिळाली. बघा आता सरळ तुम्ही वरचं उदाहरण सोडवलं, तुम्हाला शेकडा सूटचं हे दुसरं उदाहरण मुद्दाम घेतलं मी. पॉज करा व्हिडिओ, तुमचं उत्तर काढा आणि पटकन मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाका. 7, 5, 8, 9% सरळ आहे तुमचं. इथं हे बघा ही वजाबाकी तर तोंडीच झाली पाहिजे. 600 मधून 52 गेले म्हणजे 48. काय 600 मधून 52 गेले म्हणजे किती, 48. तुम्हाला काय करायचंय, 48 किती माग, 600 माग. किती माग, किंमत किती छापील 600, म्हणजे 600 माग 48. तर 100 माग किती झालं, आलं ना उत्तर तुमचं. 100 एक 100, 100 सक 600 आणि मग 6 एक 6, 6 8 48. 8% हे उत्तर तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे. पुढे जातोय. एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली. बघा 300 रुपये किमतीचा ग्रंथ आहे, 20% सूट जाहीर केली आहे. तर ग्राहकाला त्या ग्रंथासाठी प्रत्यक्ष किती रुपये द्यावे लागतील. याचं उत्तरही तुम्ही तोंडी काढावं असं माझं मत आहे. इथे सूत्र का वापरायचं तुम्हाला, सूत्र नाही वापरावं लागलं पाहिजे या ठिकाणी. हे उत्तर तुम्हाला तोंडीच आलं पाहिजे. सूत्रही वापरायचं असेल तर मी सांगतो किती सोपं आहे. काय म्हटलं होय, 300 रुपये किमतीची वस्तू आहे. बघा इथे 300 लिहून घ्या ना. आणि याच्यावर किती टक्के सूट, 20% सूट. झालं 300 वर 20 म्हणजे 300 गुणिले 20
टक्के म्हणजे खाली 100 लिहितो आम्ही, बस झालं, विषय संपला. 100 एक 100, 100 त्रिक 300 आणि 3 दुनी 60. बघा काय आलं हे, 60 रुपये तर सूट भेटले. किती मागं? 300 मागं. 300 वजा 60 किती झाले? 240. ओके, हे लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. जर एका वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट दिली तर 990 रुपये दिला, 990 ला ती वस्तू विकली जाते. तर त्या वस्तूची छापील किंमत किती? इंटरेस्टिंग आहे. कसा सोडवायचा प्रश्न हे कळायला पाहिजे. कधी काय करायचं, तुम्हाला दिलेली नाही ना एक वस्तूची छापील किंमत, तुम्हाला माहित नाही ना, ती छापील किंमत तुम्ही 100 धरायची. कधी 100 धरा, 1000 धरा. ओके, ते काय म्हणताय 10% सूट दिली म्हणजे 100ची वस्तू किती विकली? 10% सूट दिल्यावर 90 ला विकली ना. ओके, म्हणजे 10% सूट दिली तर ते काय म्हणतात 990 ला ती विकली. म्हणजे आता विक्री किंमत तिची आपण आपल्या याच्यानुसार किती येते? 90च येते विक्री किंमत. 100ची विक्री किंमत 90 येते. आता यांनी आपल्याला काय दिलं? 990 देऊन ठेवली ना विक्री किंमत. यांनी 990 ला विकली म्हणतायत. म्हणजे आपलं काय म्हणणं आहे, 100ची वस्तू असेल तर आम्ही 90 ला विकतोय. आता यांचं म्हणणं आहे आम्ही 990 ला विकली तर तिची छापील किंमत किती? असा कार्यक्रम आहे हा. करा तिरपा गुणाकार. म्हणजे 100 गुणिले 990 भागिले 90. बघा, 100 गुणिले 990 भागिले 90. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 9 1 9, 990 आहे ना. 9 1 9, 9 1 9, 11 आलाय. 100 गुणिले 11 किती झाली? 1100. तुमचं उत्तर आलं पाहिजे. सोपे प्रश्न आहे आणि परीक्षेत तुम्हाला असे येत राहणारे प्रश्न. एका एका प्रश्नासाठी आपल्याला लढायचं आहे. तुम्हाला यावर एकच येतो, दोनच येतो, मला एक एक पाहिजे. एक एक प्रश्न तुमचे मार्क्स वाढवणारे. 10%, 20%, 25% क्रमागत सूट दिली असता एकूण सूट किती? बघा 5 नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर. हा सोडवायचा कसा? सोपं सांगतो मी तुम्हाला. मी ट्रिक सांगतो तुम्हाला. याची सूत्र आहे ना लय मोठी मोठी. सूत्राच्या नादाला लागूच नका. तुम्हाला काय म्हटलं? 10% सूट दिली. 10% सूट म्हटलंय ना, ही सूट हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे 100 मधून 10 सूट दिली म्हणजे किती उरलं? 90. टक्के म्हटलंय म्हणजे खाली भागाकारात 100 गुणिले 20% सूट आहे म्हणजे 100 वजा 20 80 भागिले खाली टक्केवारी ना म्हणून खाली 100 घेतलं. 25% सूट म्हणजे काय? इकडे 75 भागिले 100 गुणिले 100. बस याचं कॅल्क्युलेशन जमलं, तुमचं उत्तर आलं. काय करणार तुम्ही कॅल्क्युलेशन हो? हा तिरपा 100 मधला हा 100 कटला, हा 100 कटला. इकडे हा 100चे 2 शून्य कटले, या 8चा 1 शून्य कटला, हा 9चा 1 शून्य कट झाला. आता इथे 25 निघा. 25 त्रिक 75, 25 चोक 100. आता 4 ने 8 ला भाग जातो. 4 1 4, 4 दुनी 8. आता ती काय चुकवणार? 9 दुनी 18, 18 त्रिक 18 दुनी 36, 18 त्रिक 54. तुमचं उत्तर आलं पाहिजे. 54 ऑप्शन मध्ये आहे का? 5 नंबरचा प्रश्न आहे. ऑप्शन मध्ये 54 नाहीये, पण तुम्हाला सूट दिली 54. बघा बरं का, तुम्हाला सूट दिली 54. तुम्हाला विचारलं सूट किती दिली ते विचारलंय. इथे तुमचं 54 उत्तर येते, पण ती 100 मधून मायनस करावं लागेल. 54 तेव्हा येईल तुमची सूट. 100 मधून 54 मायनस केलं, कारण की एकत्रित सूट बरोबर काय? छापील किंमत वजा प्रत्यक्ष विक्री किंमत. बघा बरं का, छापील किंमत किती आहे? 100. प्रत्यक्ष विक्री किंमत किती आहे? 54. ती मायनस केल्यावर किती उरतात? 46. उत्तर तुमचं 46% येईल. हे लक्षात घेण्याची गरज आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. आपण पुढे जातोय. 6 नंबरचा प्रश्न आहे. 10%, 12%, 15% क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट काढा. कसं काढणार? 10% सुटी म्हणजे काय? 90 भागिले 100 गुणिले 12% सुटी म्हणजे काय? 88. 12% ना 100 मधून ते भागिले 100 गुणिले 85. 85 का? 15 ना, 100 मधून 15 मायनस केले भागिले 100 गुणिले 100. बस काय येईल? तुमची एकत्रित सूट काढायची तुम्हाला. छापील किंमत वजा प्रत्यक्ष विक्री किंमत येईल ना, इथे प्रत्यक्ष विक्री किंमत निघतो तुमची या सूत्रातून. चला, हा 100 कट झाला, हा 100 कट झाला. इकडे हा 90चा हा 0 1 कट केला, याचा 1 0 कट केला. 5 ने भाग देऊ आपण. इथे 5 दुनी 10 केला, इथे 5 1 5
3 उरला 5 5 सकतीत 5 7 35 इथे 17 आहे. पुन्हा आपण 2 ने भाग देऊ ना. 2 ने भाग दिला बे चोक 8 बे चोक 8. बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. आता तुम्हाला पुन्हा अजून 2 ने भाग जातो. इथे 50 100ला भाग दिला 50 इकडे 22. ओके. अजून इकडे भाग जातो इकडे 11 इकडे 25. ओके. हे सगळे वजाबाकी हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की तुमचं उत्तर येतं 67.32. पण हे मायनस किती मधून करायचं 100 मधून. 100 मधून 67.32 मायनस केलं उत्तर काय येईल? 100 मधून 67 गेले 70 गेले किती उरले 30 वरचे 3 गेले किती उरले 33. पण आपल्याकडे 33 नाही आपल्याकडे ते 32 आहे ना म्हणून त्याच्यातून ते 33 मधून पुन्हा 32 मायनस केले 0.32 तुमचं 32.68 उत्तर आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे बरं. कॅल्क्युलेशन शिवाय तुम्हाला उत्तर येणार नाहीत. एका वस्तूची शोरूम किंमत 2000 रुपये आहे. त्या वस्तूवर अनुक्रमे 20% व 10% सूट दिली तर त्या वस्तूची प्रत्यक्ष विक्री किंमत किती? हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. तुम्हाला काय सांगितलं यांनी वस्तूची शोरूम किंमत 2000 रुपये दिली आणि यांचं म्हणणं त्या वस्तूवर अनुक्रमे 20% सूट दिली. 20% सूट म्हणजे 80/100. पुढे 10% सूट म्हणजे 90/100 गुणिले 2000. आलं ना उत्तर तुमचं. बघा हे इकडचे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले इथलचे हे 2 शून्य कटले 2000 वरचा 1 शून्य कटला इथलचा 1 कट केला आपण 9 वरचा राहिलं काय 8 9 72 72 दुनी 144 आणि यावर 80 वरचा शून्य 1440 ऑप्शन आहे उत्तर आलंय. तुम्हाला मी शॉर्टकट सांगतोय डायरेक्ट सांगतोय सूत्र वगैरे आपलं पाठ करायचंच नाही. सूत्र लक्षात कोणाचे राहतात आणि कोणी शिकवलं सूत्रपाठ करायचं तुम्हाला नाही करायचे सूत्रपाठ. सूत्रपाठ न करता आम्हाला उत्तर काढता आली पाहिजेत. सराव करा येत जातील. प्रियाने 3650 रुपये किमतीची फुलं विकली तर तिला 15% प्रमाणे किती कमिशन मिळेल? आता एक कमिशन म्हणजे काय असतं? कमिशन मिळणारं कमिशन छापील किंमत गुणिले शेकडा कमिशन असा कार्यक्रम असतो. तुम्हाला काय दिलंय काय 3650 दिलंय तुम्हाला बरोबर 3650 चे 15% ना 3650 चे 15% बस हे आलं पाहिजे तुम्हाला. हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला 5 त्रिक 15 5 दोन्ही 10 आणि बस आता करा. आता याने तुम्ही या दोघांचं गुणाकार करून घ्या 3 5 15 3 सका 18 आणि 1 19 3 त्रिक 9 आणि 1 10 हे 10 95 भागिले 2. आता 10 95 भागिले 2 म्हणजे ते 500 झाले आणि 500च्या वर 95 भागिले 2 जर केले तर 7 दोन्ही 14 47.5 झाले 547.5 आहे का ऑप्शन 547.25 सुद्धा आहे बरं. म्हणजे इथे ना थोडं जरी चुकले खालीचे कोसळलेच खाली ते चालणार नाही. 1 नंबरचं उत्तर एक कॅल्क्युलेशन डोळ्यात तेल घालून करावं लागेल. थोडा जरी भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी पाडा चुकला की तुमचं उत्तर चुकलं. बबन भाऊंनी दलालामार्फत एक जुनी मोटरसायकल खरेदी केली. मोटरसायकलची किंमत 35,600 रुपये ठरली आणि दलाली शेकडा 2.5 प्रमाणे दिली तर बबन भाऊंनी किती दलाली दिली? 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कशी काढायची हो लय सोपं आहे ना. तुम्हाला काय सांगितलं 35,600 रुपये किंमत ठरली आणि दलाली 2.5% प्रमाणे दिली. संपला ना विषय. 35,600 गुणिले 2.5% टक्के म्हणजे खाली 100 आहे. आता 100 वरचे 2 शून्य गेले 3600 वरचे 2 शून्य गेले झालं उत्तर आलं 356 गुणिले 2.5. माझं तर म्हणणं 25 नेच गुणून टाका ना आणि नंतर बघू. आता 25 चोक 100 हे 25 सक 150 150चे इथे आले 50 हे शून्य इकडे 15 हातच्याला आले. त्याच्यानंतर 25 5 125 प्लस 15 किती झाले 125 प्लस 15 म्हणजे 125 प्लस 15 140 झाले. 140चा पुन्हा शून्य हातच्याला 14 25 त्रिक 75 अधिक 14 75 अधिक 14 किती झाले हो 89. आता 89 डबल 0 आहे आम्हाला तो एक पॉईंट घ्यायचा आहे ना 890
उत्तर आहे आमचं. किती भारी, सोपं आहे. सोडवावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची शिपाई भरतीची IBPS पॅटर्ननुसारची आपण फास्ट ट्रॅक बॅच बघतोय. सगळे टॉपिक कव्हर करतोय. म्हणजे तुम्ही उद्या म्हणू नका परीक्षेत या शिफ्टला हा आला आणि तो शिफ्टला तो आला. सगळे याचे बेसिकचे लेक्चर आहे बघा. सगळा सिलेबस कव्हर करतोय, नोट्स देतोय, टेस्ट पेपर देतोय, अभ्यास टॅप आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे सगळं बघता येईल. विक्रमने एक कार आहे ना 2,25,000 रुपयाला खरेदी केली. त्याला या व्यवहारात त्याने दलालाला 2% दलाली दिली, तर त्याला कार किती रुपयाला मिळाली किंवा भेटली? बघा 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हणणं यांचं? 2,25,000. बघा 2,25,000 किती टक्के? 2% दलाली. झालं ना, आलं ना उत्तर. हे 2 डबल झिरो वरची इकडे, इकडे डबल झिरो. संपलं. 225 गुणिले 2 किती झाले हो? 450. आणि त्याच्यावरचा तो शून्य, तो 4500. 4500 काय झाली? दलाली झाली. आधीचे 2,25,000 आहे. 2,25,000 मध्ये 4500 टाकले आम्ही. 2,25,000 मध्ये 4,000 टाकले. किती झाले? 2,29,000. आणि ते 500 टाकले. 2,29,500. तोंडी करत चला, बऱ्याच गोष्टी तोंडी करत चला, फास्ट होतील. एका ग्राहकाने शेकडा 2 दलाली घेऊन एक म्हैस विकत घेतली. या व्यवहारासाठी त्याला 3,264 रुपये खर्च आला. तर म्हशीची मूळ किंमत किती? हे दलाली, कमिशन, सूट तिन्ही मध्ये शेकडेवारी आहे. हे तुम्हाला कळालं की तुमचं काम सोपं झालं. काय म्हणताय? 2% दलाली घेतली आणि म्हैस विकत घेतली म्हणणं यांचं. म्हणजे 100 माग 2% म्हणजे 102. तर मग त्याने विकत खर्च किती झाला त्याला? 3,264. तो किती मागे खर्च झालाय? 3,264. झालं. तिरपा गुणाकार तुम्हाला जमला पाहिजे. तिरपा गुणाकार आला पाहिजे. 3,264 गुणिले 100 भागिले 102. करा गुणाकार. ज्यांना जमला त्यांचं उत्तर आहे. चला द्या ना, 2 ने भाग देऊन टाकू. 51 इकडे आला, इकडे 50 आला. 17 1 17, 17 2 34, 17 3 51. 17 ने भाग जाऊ शकतो ना. इथे 3, 17 3 51. इथे आम्ही 17 ने भाग देऊ शकतो. 17 1 17 आम्ही म्हटलोय. 17 2 34 ने येते, म्हणजे इथे 15 येत आहेत. 156 जवळपास या ठिकाणी होत आहेत. मग 17 5 85. त्या पुढे आपण जर गेलो तर तुमचं उत्तर या ठिकाणी येते. तुम्ही जेव्हा हे कॅल्क्युलेशन कराल तेव्हा तुमचं उत्तर येणार आहे 3,200 रुपये. काय? तुमचं उत्तर 3,200 रुपये येणार आहे. तुम्हाला म्हशीची मूळ किंमत 3,200 भेटणार आहे. कॅल्क्युलेशन करा, होईल. पटपट पटपट पाडे म्हणा, उत्तर येऊन जाईल. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. छापील किमतीवर शेकडा 15% सूट असेल तर एका वस्तूची किंमत 34 रुपये झाली, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? असा प्रश्न आल्यावर सोडवायचं कसं? गोंधळायचं नाहीचे. 15% सूट दिल्यावर 34 रुपये होते, तर मग मुळातली किंमत किती? असा मुद्दा तुमच्या समोर असला पाहिजे. म्हणजे बघा 15% सूट दिली म्हणजे 100 वर 15% सूट दिली म्हणजे 85 आलं. आणि याचं म्हणणं काय आता मग? 85 बरोबर 34 आहे, तर 100 बरोबर किती? असा हा विषय. म्हणजे 34 गुणिले 100 भागिले 85 असं आहे ते. आणि हे कॅल्क्युलेशन केलं की तुमचं उत्तर येते. तुम्ही सरळ 5 ने भाग द्या ना. 5 1 5, 5 7 35, म्हणजे 17 5 85, 5 2 10, इकडे झालं 20, 17 1 17, 17 2 34, 20 2 40. तुमचं उत्तर 40 आहे. पाढे जेवढे चांगले जमतील ना तेवढं तुमचं काम सोपं होणार आहे. तुमचा वेळ वाचणार आहे. वेळ वाचवण्यासाठी पाढे पाहिजे. मधुकररावांनी एका वस्तूवर 10%, 20%, 30% अशी क्रमागत सूट दिली. एकत्रित सूट किती? अशा ठिकाणी लय सोपं तुम्हाला मी सांगून टाकले. काय करायचंय? सूट जशी दिली ना 100 मधून तेवढी मायनस करायची. बघा 10% सूट आहे ना, 100 मधून 10 मायनस केले 90 भागिले 100. पुढे 20% सूट आहे ना 80 भागिले 100. पुढे 30% सूट आहे ना 70 भागिले 100. ओके. गुणिले काय 100. म्हणजे आपल्याला काय येईल? आपले एकत्रित सूट काढायची, आपल्या विक्री किंमत येईल. बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 0 0 हे बघा, हे 100 हे 100 कट झाले. इथलचं 70 वरचा एक 0, इकडचं एक कट झालं, हे 2 0 कट झाले. इकडचा एक 0 कट झाला, इकडचा एक 0 कट झाला. इथे 5 2 हे 2 5 10,
खाली 5 आला, 2 चोक 8 आणि आता चालले आपण 9 चोक 36 आणि मग 36 झालंय, 36 भागिले 5 गुणिले 7 असं हे आहे. 36 भागिले 5 गुणिले 7. आता जर एक जनरल बघितलं आपण तर 5 सकतीस 5 साती 35 साती साती 49 जवळपास होतंय. आता 49 जे होतंय हे 100 मधून मायनस करावं लागणार आहे. 100 मधून 49 मायनस करावं लागणार आहे. 49 पॉईंट समथिंग ते येणार आहे. ते मायनस केलं तर तुमचं उत्तर 49.60% एवढं येतं आहे. ओके, 49.60% एवढं तुमचं उत्तर येतंय. पुढे आपण जातो. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सुप्रियाने खादी ग्रामोद्योग मंडळाच्या एका दुकानातून 60 रुपयाप्रमाणे 7 मीटर कापड आणले आणि 30 रुपयाला एक याप्रमाणे 4 चटाया खरेदी केल्या. या खरेदीवर तिला 12% प्रमाणे रिबेट देण्यात आली, तर दुकानदाराला शासनाकडून किती रक्कम रिबेट मिळाली? 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, उत्तर द्यावं लागेल. आता इथे मुद्दा काय करते ती? 60 रुपये मीटर प्रमाणे 7 मीटर कापड या ठिकाणी आणते. 7 सकम 42 म्हणजे 420 रुपयाला ती आणलंय, अधिक 30 रुपयाप्रमाणे 4 चटया आणते. 3 चोक 12 किती? 4 नाही 6 चटया, सॉरी माफी असं इथे 6 या. 3 सका 18 180 रुपयाचे ते आणले तिने. आता हे काय म्हटले? या खरेदीवर तिला 12% प्रमाणे रिबेट देण्यात आलं. आता एकूण किती खरेदी केली तिने? 420 आणि 180 600 ची खरेदी केली. 12 रिबेट दिले म्हणजे 12% सूट दिली. 12 भागिले 100. मग 100 एका 100, 100 सक 600, 12 सकम 72 रुपये तिला रिबेट भेटतंय. सरळ पर्सेंटेजचा विषय, शेकडेवारीचा विषय आहे. पुढे जाऊया. एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 असून विक्रीची किंमत 43,700 आहे, तर शेकडा सूट काढा. सरळ शेकडा सूट काढा म्हटलं ना, पहिला मुद्दा काय माहिती का? दर्शनी किंमत तुमच्यासाठी फार महत्वाची. 47,500 मधून 43,700 काढले, तुम्हाला फक्त सूट भेटते आणि मग शेकडा काढायची ती 47,500 तुम्हाला काढावं लागेल. 47,500 वजा 43,700, हा 0 हा 0, 12तून 7 गेले, हे 15तून 7 गेले, खाली उरले 8, 7तून 4 गेले, खाली उरले 3, 3800 रुपये काय होत आहे तुमचं? एक जनरल या ठिकाणी काय भेटते? सूट भेटते. किती मागं? 47,500 मागं. 3800 किती मागं भेटते? 47,500 मागं. बघा बरं का, 3800 जी आहे ना, ही 47,500 मागं भेटते. तर आमचं म्हणणं की 100 मागं किती झालं ना विषय. करा तिरपा गुणाकार, आलं उत्तर 3800 गुणिले 100 भागिले 4700 असं करायचंय ना. आपण इकडे घेऊ ना, काही विषय नाही ना. मोकळं लिहू आपण त्याला. कसं? 3800 गुणिले 100 भागिले 4700, हे 47,500. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. उत्तर तुम्ही देणार आहात. ओके, काय कॅल्क्युलेशनचा विषय. कसं करणार कॅल्क्युलेशन? बघा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता पुढचा विषय आपण डायरेक्ट कार्यक्रम कशाने लावू शकतो याचा? 25 ने भाग देऊ शकतो ना आपण, पण आपण 5 ने देऊ ना, सोपं करू आपण. 5 9 45, 2 उरले, 5 5 25 झालं. इकडे 95 आलं. इकडे 5 7 35, खाली किती आहे? 35 झाल्यावर 36 37 38, 5 सक 30 आणि इकडे 760 भागिले 95. बघा, पुन्हा 5 ने भाग देऊ ना. 5 1 5, 5 9 45. ओके, इकडे 5 1 5, 5 5 25 आणि 5 दोन्ही 10. मग 19 8 52, 19 8 52, इथे 8% तुमचं उत्तर आलं पाहिजे. जमतंय, जमलं पाहिजे, जमावं लागेल. थोडा वेगळा विषय पण करावा लागेल. तेलाच्या 10 लिटर डब्याची किंमत 1,000 रुपये. त्यावर 25% तेल आहे ना फुकट मिळालं, तर तेलाची प्रति लिटर किंमत किती होईल? प्रश्न लय भारी आहे. 25% तेल फुकट मिळालं म्हणतायत. कितीवर? 10 लिटरवर. 10 लिटरचा 25% किती येईल हो? सांगा बरं मला.
10 लिटरचं 25% किती येईल? 2.5 लिटर ना. म्हणजे एकूण किती तेल भेटेल त्यांना? आधीच 10 लिटर प्लस हे 12.5 लिटर भेटेल ना. बरोबर आहे की नाही? 12.5 लिटर भेटेल. आता किती रुपयामध्ये? 1000 रुपयामध्ये 12.5 लिटर भेटेल. म्हणजे काय हो? 1000 भागिले 12.5. आलं ना तुमचं उत्तर. किती येतंय उत्तर? किती जण देत आहेत उत्तर मला सांगा एकदा. पुन्हा तेच इथे 1 शून्य वर घ्या. हा खालचा पॉईंट काढा. 125 भागिले वरती 10,000 करा ना. आणि झालं. द्या 25 नेच द्या ना भाग. 5 5 25 5 1,600. इथे 25 चोक 100 वरती 400 खाली 5. 5 48 आणि वरचा 0 जसाच्या तसा 80. उत्तर तुमचं 80 आलं पाहिजे. पुढे जातोय. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल दराने घेतलाय. बघा 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल दराने घेतलाय. 23 क्विंटल सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने घेतलेला आहे. विकलेला आहे. माफी असं विकलाय. व्यापाऱ्याने त्यावर शेकडा 3 दराने अडत आकारली. अडत हा एक नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर रामरावांना किती रुपये मिळते? 17 नंबरचा प्रश्न. पहिला मुद्दा 13 क्विंटल गहू 3250 रुपयाला. ओके. हे 3250 गुणिले किती? 13 क्विंटल. हा कार्यक्रम करावा लागेल आधी. दुसरं 23 क्विंटल गहू 4350 ला किती? 23 क्विंटल. याचा गुणाकार करावा लागेल. दोघांचा गुणाकार केला की तुमचं येईल. आता 3250 गुणिले 13 जर केलं तुम्ही तर 42,250 येतं. आणि 4350 गुणिले 23 जर तुम्ही केलं तर ते 1,50,000 येतं. बघा 1,50,000 येतं. आता दोघांची बेरीज आम्हाला करावं लागेल ना. आणि याच्यावर मग 3%. आता हे 42,250 आणि 1,50,000 किती येईल? 1,00,000 प्लस हे 42,000 हे वरचे 50 हे 250 म्हणजे 1,42,050. हे 1,42,300 होईल. 250 प्लस 50 1,42,300. त्याचं 3%. 3 भागिले 100. हे 100चे हे 2 झिरो कटले. इकडचे 2 झिरो कटले. आता राहिलं 2423 गुणिले 3. आता याचाही गुणाकार किती सोपा असतो बघा. 1423 गुणिले 3. आता 1400 गुणिले 3. 14 1 14 14 28 14 त्रिक 42 14 त्रिक 42 23 1 23 23 2 46 23 त्रिक 69 4269. काय रामरावांना ती आडत मिळणार आहे ती 4269 रुपये. त्या ठिकाणी आडत जाऊन नंतर रक्कम मिळणार आहे. मग 4269 किती मधून मायनस करायचे आम्हाला? ते 1,42,300 मधून मायनस करायचे. करा. 1,42,300 मधून 4269 मायनस करा. तुमचं उत्तर येऊन जाईल. किती जण उत्तर देत आहेत? काय म्हणतोय मी? 1,42,300 मधून 4269 मायनस केले. तुमचं उत्तर आले ना. 10तून 9 गेले खाली उरला 1. 10तून 7 गेले खाली उरले 3. 3तून 3 गेला 0. 12तून 4 गेले 8. 14तून 1 गेला 13. 138 031 आहे ना. 138 031. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. उत्तरच जमली पाहिजेत. एका विशिष्ट कंपनीचे 8 मोबाईल खरेदी करण्यासाठी लागणारी विशिष्ट रक्कम राकेश जवळ आली आहे. बघा हा प्रश्न लय भारी आहे. दिसतो मोठा परंतु लय सोपा आहे. कसा सांगतो? 8 मोबाईल खरेदी करायची रक्कम त्याजवळ आहे. तथापि एका किरकोळ विक्रेत्याने काय केलं? त्या मोबाईलवर अत्यंत चांगली सूट देण्याचं ठरवलं. त्यामुळे राकेश त्याच्याजवळ असलेल्या रकमेमध्ये 10 मोबाईल खरेदी करू शकला. 8 मोबाईलच्या किमतीत तो 10 मोबाईल खरेदी करू शकला. तर किरकोळ विक्रेत्याने त्याला किती सूट दिली असेल? टक्केवारीमध्ये विचारलंय. कसं काढणार हो? याला काहीतरी करावं लागेल ना. आपल्याला एका मोबाईलची छापील किंमत काहीतरी धरावं लागेल. आपण म्हटलं एका मोबाईलची छापील किंमत समजा 1,000 रुपये आहे. काहीतरी धरावं लागेल. 8 मोबाईल असेल तर 8 मोबाईलची छापील किंमत किती झाली? 8,000 रुपये. आता एका मोबाईलची छापील किंमत किती येईल? तो जेव्हा ते 10 मोबाईल खरेदी करू शकतोय म्हणजे 8 विकताना त्याला किती आले? 1,000 रुपयाने 8,000. पण आता तो 10 खरेदी करतोय म्हणजे कितीला भेटेल? बघा 10चा 0 गेला हा गेला म्हणजे त्याला 800 रुपयालाच भेटणार आहे 1000चा मोबाईल. म्हणजे प्रत्येक मोबाईलवर 1000 मागं 800. 1000 - 800
प्रत्येक मोबाईलवर त्याला 200 रुपये सूट मिळते. 1000च्या मोबाईलवर 200 रुपये सूट मिळते, तर 100 वर किती? बघा, 1000 रुपयावर त्याला 200 सूट मिळते, तर 100 वर त्याला किती सूट मिळते? म्हणजे 200 गुणिले 100 भागिले 1000. हे 2 शून्य, हे 2 शून्य, हा शून्य, हा शून्य, 20% सूट त्याला भेटते. किती? 20% सूट त्याला भेटते आहे. उत्तरं जमली पाहिजेत. अभ्यास कट्टा ॲप आहे, ते डाउनलोड केलं पाहिजे, म्हणजे उत्तरं जमत जातील. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय 9673708085. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. याच्या आधी झालेले सगळे लाईव्ह सेशन तुम्हाला भेटणार आहेत. रिव्हिजन लेक्चर तुम्हाला भेटणार आहेत. नोट्स भेटतील, टेस्ट पेपर भेटतील, सगळं काही अभ्यास कट्टा ॲपवर. थांबूया. धन्यवाद.